अवकाळी पाऊस शेतकऱ्याला देशोधडीला लावतोय। शेतात कुणी कांदा लावलाय, कुणी हळद लावली आहे, पण अवकाळीनं मारा केला। आता शेतात आणि डोळ्यात पाणी साचलंय। उद्याची चिंता शेतकऱ्याला त्यांच्या कुटुंबियाला भेडसावते। पाहूया शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारा स्पेशल रिपोर्ट। त्या कांद्यावर खूप अपेक्षा ठेवलेल्या आम्ही, पण पाऊस असा अवकाळी पाऊस येईन आम्हाला पण नव्हतं माहिती। सगळा शेतातच कांदा होता, शेताच्या बाहेर काढला तरी तो पाण्यातच आहे। आता आम्ही नेमकं पुढचा खर्च कसा करायचा। मुलं सारखी रडतायत, आता आमच्या शाळेची फी कुठून भरणार। आमची तर अपेक्षा होती की आम्ही कांदे विकून त्यांची फी भरू। मी आता पुरती थकले, नाही झेपत हो आता। नक्की आम्ही शेतकऱ्यांनी करायचं काय? शेतातला हा चिखल पहा, तुम्हाला सांगायला मला शब्दही सुचत नाहीयेत। तुमच्यासारख्या नोकरी करणाऱ्याला महिन्याला सॅलरी मिळते, व्यवसाय करणाऱ्याला त्या दिवसाचे पैसे मिळतात। अचानक ते मिळणारच नाहीत असं झालं तर त्यावेळेला तुमची जी घालमेल होईल ना, तशीच कदाचित त्याहून अधिक घालमेल माझी झालीये। आम्ही बीडचे आष्टीच्या शिंदेवाडीतले 3 एकरामध्ये कांदा लावला। चांगलं पीक यावं म्हणून 5-6 महिने राबले। उन्हात अनात शेतामध्ये कसले। पीक आलं, कांदा काढला, शेतामध्ये वाळवला। आता बाजारात नेऊन विकायचा तेवढा शिल्लक होता, पण दुष्ट पावसानं घात केला। थोडका नाही हो, 300 गोण्या कांदा अवकाळीनं नासवलाय। सांगा ना, आमची काय चूक? मरेस्तोवर कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची मेहनत अशीच मातीमोल होते। आम्ही करायचं तरी काय? शेतकरी पडलो। उद्या नुकसान भरपाई मागितली तर तुम्ही लोक कुजबुज करणार। आधीच काळजी घ्यायची होती, कुठेतरी साठवायचा होता। अहो, शेतात न राबणाऱ्या लोकांना बोलणं सोपं आहे। शेत उघड्यावर आहे, कडाक्याच्या उन्हात अचानक अवकाळीनं मारा केला हो। जमेल तेवढा झाकला, लगेच देणार तरी कसा आणि साठवायचं तरी कुठे? शेतकरीच नाही तर त्याच्या पूर्ण कुटुंबाला हे भोग भोगावे लागतायत। आता मायबाप सरकारलाच विनंती आहे, पंचनामे करा आणि नुकसान भरपाई द्या। सगळा कांदा शेतात 3 एकर होता, त्याला खर्च सगळा मिळून 80-90 हजारापर्यंत झाला। खत, बियाणं, लावणं, मजुरी, सगळं, त्याला फवारणी। आणि त्या कांद्यावर खूप अपेक्षा ठेवलेल्या आम्ही, पण पाऊस असा अवकाळी पाऊस येईन आम्हाला पण नव्हतं माहिती। सगळा शेतातच कांदा होता, शेताच्या बाहेर काढला तरी तो पाण्यातच आहे। आता आम्ही नेमकं पुढचा खर्च कसा करायचा? परत आता उद्याच्याला पेरणी आली जवळ, त्याचं बी कुठून आणणार, काय करणार? सगळं बंद झाल्यासारखे झालेत आम्हाला रस्ते। आमचा सगळा कांदा अक्षरशः आमची 5 महिन्याची मेहनत सगळी पाण्यामध्ये आहे। मुलीची शाळेची फी भरायची होती, मुलं सारखी रडतायत, आता आमच्या शाळेची फी कुठून भरणार। आमची तर अपेक्षा होती की आम्ही कांदे विकून त्यांची फी भरूत, हे करूत, पण आता सगळे कांदेच रानात माती झालीये, तर त्याचे नेमकं पैसे तरी कसे येणार आहे? त्याला भाव तरी कोण देणार आहे? कोणी घेणार नाहीये। सगळ्या कांद्यांची आता अक्षरशः डोळ्यासमोर माती झालेली आहे। माझी चिमुकली पण घायकुतीला आली आहे। जून तोंडावर आलाय, शाळा सुरू होणार आहे। शेतातला कांदा विकला की शाळेची फी भरता येईल, पण आता फी भरायची कशी? दप्तर, वह्या यासाठी पैसे आणायचे कुठून? ती बिचारी सुद्धा आमच्या बरोबर शेतात कांदे उचलते। नवी चप्पल घ्यायचं, दप्तर घ्यायचं, हे बघा आमच्या कांद्या कोण कशी गावात आहे।
माझी पण तीच व्यथा हो. सोनाली ताईंचा कांदा होता, माझी हळद, इतकाच फरक. हिंगोलीत सेनगावच्या नागा सिंदकीमध्ये माझ्या शेतात मी हळद लावली. अपेक्षेप्रमाणे उत्पादन आलं. हळद वाळत घातली, पण नशीबच फुटकं. वादळी वाऱ्यासह पावसानं झोडलं. आता शेतात वाळलेल्या हळदीचा पिवळा चिखल झालाय. हातातलं पीक गेलंय, आर्थिक नुकसान झालंय. तुम्हीच सांगा आता पुढची वाट काय. बी बियाणांचे भाव, खतांचे भाव वाढलेत. त्यासाठी साठवलेला पैसा खर्च केला. पीक आलं की काढणीला मजूर लागतात, त्यांच्या मजुरीचाही खर्च केला. हळद वाळली की विकायची असा विचार सुरू असतानाच अवकाळीचा मारा झाला आणि पिकांचा चिखल. महेंद्र मुधोळकरसह गजानन देशमुख, झी 24 तास, बीड.